आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा शहरातील दर्गा विहिरीची नगरसेवकांच्या सहयोगाने साफसफाई। सटाणा नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक विलास बापू दंडगवाड, नगरसेवक अनिल पाकडे, नगरसेविका मनीषा पाकडे यांच्या माध्यमातून नगर परिषद स्वच्छता विभाग व लोकनियुक्त नगराध्यक्ष हर्षदा राहुल बाबा पाटील यांच्या सहकार्याने सटाणा शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील दर्गा विहीर परिसर स्वच्छ करण्यात आला। दर्गा विहीर म्हणजे सटाणा शहरातील जनतेला पाणी पुरवठा करणारी जलसंजीवनी मानली जाते। सदर विहिरीच्या सभोवती पावसाळ्यात गवत व अनावश्यक झाडझुडपे वाढून जात असल्याने परिसर स्वच्छ करणे आवश्यक असते। या अनुषंगाने नगरसेवक विलास बापू दंडगवाड यांनी स्वतः नगर परिषद प्रशासन स्वच्छता विभागाकडे याबाबत प्रस्ताव मांडला। सदर प्रस्तावास प्रशासनाच्या वतीने प्रतिसाद मिळाला व लगेच काम चालू केले। दर्गा विहीर परिसर पूर्ण स्वच्छ करून झाल्यावर दर्गा विहिरीच्या चौफेर आच्छादन जाळी बसविण्यात येणार आहे, असेही प्रभागातील नगरसेवक विलास दंडगवाड यांनी आवर्जून आश्वासन दिले। आच्छादन जाळी बसवल्यामुळे विहिरीत जाणारा पालापाचोळा व इतर केरकचरा विहिरीत जाणार नाही, जेणेकरून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा होईल। दर्गा विहिरीच्या पाण्यावर शहरातील पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे। सदर विहिरीचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचवले जाते, नंतर तेच पाणी नागरिकांना जलवाहिनीतून पिण्यासाठी उपलब्ध होते। या सर्व गोष्टींना अनुसरून हा निर्णय घेण्यात आला व त्वरित स्वच्छतेचे काम चालू केले, असे विद्यमान नगरसेवक विलास बापू दंडगवाड व सहकारी मित्र यांनी सांगितले। तसं पाहता प्रभाग क्रमांक 9 मध्ये सतत काहीतरी कार्य चालूच राहते। प्रभाग 9 मधील नगरसेवक विलास दंडगवाड, अनिल पाकडे, मनीषा पाकडे हे जनतेच्या समस्यांसाठी सतत प्रयत्नशील व क्रियाशील असतात। त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे नागरिक, प्रभागातील सर्व नागरिक सुद्धा समाधानकारक प्रतिसाद देत असतात। तीनही नगरसेवकांच्या प्रभागातील सततच्या विकास कार्याबद्दल नागरिकांनी धन्यवाद मानून अभिनंदन केले। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी कैलास पवार।